इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति परीजेनमिद्धं रूपं लोकनिदं पभङ्गुरं विज्जति पुति संदेहो मरणन्तं जीवेतं। दैनंदिन धम्मसंस्कारा प्रसंगी उपस्थित आपण सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपल्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारासाठी वर्षाभास धम्मपर्व 2026 साठी आपण जो पवित्र असा धम्मग्रंथ निवडलेला आहे, त्या धम्मग्रंथाचे नाव आहे धम्मपद गाथा आणि कथा। या ग्रंथातील 11वा वर्ग आपण सुरू केलेला आहे। आज या 11वा जरा वर्गातील गाथा क्रमांक 3 आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 148 आपण सविस्तर पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। भगवंतांनी हा महत्त्वपूर्ण उपदेश श्रावस्ती जेतवन या ठिकाणी दिलेला आहे। तर आज 120 वर्षाच्या एका उत्तरा नावाच्या थेरीची धम्मकथा आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये श्रवण करणार आहात। तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्ती येथे वास्तव्याला असताना तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खुनी संघामध्ये एक उत्तरा नावाची 120 वर्षाची थेरी होती आणि ती थेरी ती भिक्खुनी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करण्यामध्ये अग्रेसर होती। 120 वर्षाची असली तरीही नित्य नियमानं श्रावस्तीमध्ये आपल्या हातामध्ये भिक्षापात्र घेऊन ती भिक्षाटनात जात असे आणि भिक्षाटनावरती जीवन जगून आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असे। आजच्या धम्मकथेमध्ये या उत्तरा थेरीच्या जीवनातून आम्ही काय शिकायचं आहे आणि भगवंतांनी काय उपदेश दिलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। म्हातारपण, रोग आणि मृत्यू यांचे वास्तव्य स्पष्ट करणारी याची ही धम्मकथा आहे। प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। मनुष्य जन्माला आला की त्याच्या जीवनामध्ये म्हातारपण हे ठरलेलं आहे। मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची झीज होणे, त्याचं शरीर संपत जाणे हे ठरलेलं आहे। शरीरामधला बदल हा ठरलेला आहे। शरीरामध्ये बदल होतोय म्हणजेच कधी ना कधीतरी शरीर हे रोगग्रस्त होणार आहे, तो रोगी होणार आहे
हे ठरलेलं आहे. आणि शेवटी मनुष्याचा मृत्यू हा पण ठरलेला आहे. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी दुःख आर्य सत्य या आर्य सत्यामध्ये जवळजवळ 12 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. त्यातील इथे असलेले 4 दुःख आपण अत्यंत समर्पकपणे समजून घ्यायची आहेत. बरं, मनुष्याला रोग का आला? मनुष्याचं शरीर आजारी का पडू लागलं? मनुष्याचा मृत्यू का झाला? मनुष्याच्या शरीराची झीज का होऊ लागली? या साऱ्याचं कारण एकच आहे, मनुष्य जन्माला आला है ना. मग मनुष्य जन्मालाच आला नाही तर ह्या सगळ्या गोष्टी होतील का? नाही होणार. भगवंत म्हणतात ऋषीपतन मृगदाय वन सारनाथ या ठिकाणी कौंडन्य बप्प महानाम अस्वजित आणि भद्रिय आपल्या वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेला आपण करतोय. तर आषाढी पौर्णिमेला पहिला उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी दिला ऋषीपतन मृगदाय वनामध्ये सारनाथला. आणि हा उपदेश देत असतानाच भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे पहिला दुःख आर्य सत्य. इथे आज जी आपण कथा पाहतोय धम्मकथा ही 120 वर्षाच्या एका थेरीची कथा आहे. आणि ही कुठली आहे? तर श्रावस्ती येथील रहिवासी आहे किंवा श्रावस्तीच्या बुद्ध विहारामध्ये राहणारी ती थेरी आहे. भगवान बुद्धांनी या एवढ्या वयस्कर माणसाला सुद्धा अगदी एका गाथेनं श्रोतापन्न केलेला आहे. एक गाथा, जी गाथा धम्मपदातील 148 क्रमांकाची गाथा आहे. ही गाथा भगवंतांनी बोलली, तिनं ऐकली, ती लगेच श्रोतापन्न झाली. मग या गाथेमध्ये जी किमया आहे, जी भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाची महती आहे, ती आपल्याला हेरायची आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. एक म्हणजे म्हातारपण, दुसरं म्हणजे शरीराची बदलत जाणारी अवस्था, तिसरं म्हणजे शरीरामध्ये येणारा रोग, आणि चौथं शेवटचा टप्पा मृत्यू है ना. म्हणजे जन्म ते दुःख, जन्म ते दुःख, जन्म ते मृत्यू, जन्म ते आजारपण आणि जन्म ते शरीराची होणारी झीज. या 4 गोष्टी आजच्या धम्मकथेतून आपल्याला प्रामुख्याने समजणार आहेत. आणि मग आमचा जो बोध आहे, या धम्मकथेतला बोध आहे, तो बोध आम्ही काय घ्यायचा हे आपल्याला लगेच समजून येईल. काय झालं बघा, श्रावस्तीमध्ये एक 120 वर्षाची उत्तरा नावाची थेरी होती. थेरी, थेरो हे 2 शब्द आहेत. भिक्खूंसाठी थेरो हा शब्द वापरला जातो आणि भिक्खुनीसाठी थेरी हा शब्द वापरला जातो. 120 वर्षाची ही म्हातारी भिक्खुनी, आणि तिच्यामध्ये एक विलक्षण अशी गोष्ट आहे. ती तिच्या आजूबाजूच्या भिक्खुनींना सांगत नाहीये की मी म्हातारी झालेली आहे, मला चालता येत नाही, मला भिक्षापात्र सांभाळता येत नाही, मला तुमच्याबरोबर चालता येत नाही. एक काम करा, तुम्ही श्रावस्तीमध्ये पिंडपातासाठी गेल्यानंतर माझ्यासाठी सुद्धा पिंडपात आणा, असं ती कधी सांगत नाहीये. हा तिच्यामध्ये असलेला धम्मनिष्ठेचा भाग आहे. तिच्यामध्ये असलेला हा धम्मनिष्ठेचा भाग आहे. आणि म्हणून ती सातत्यपूर्ण वेळेवरच आपलं भिक्षापात्र आपल्या हातामध्ये घेऊन भिक्षाटनासाठी जात असे. एकदा श्रावस्तीमध्ये तशीच ती भिक्षाटनासाठी जात असताना तिच्या पुढे एक तरणा बाण भिक्खू आला. 120 वर्षाची आहे ती है ना. लंगडत लंगडत चालली असेल बिचारी, पाय अटकत अटकत चालली असेल. आणि तिच्या पुढे भिक्षाटन झाल्यानंतर, तिच्या पात्रात अन्न आल्यानंतर एक भिक्षू तिच्या पुढे आला माझ्यासारखा. आणि त्या भिक्खूने तिला सांगितलं, आर्याजी आपल्या पात्रातलं भोजन मला द्या है ना. आता या भिक्खूला वाटलं असेल की बाबा किती स्वरूपातला धम्माचा अभ्यास झाला, जरा बघूया. आता एवढ्या वर्षाचा म्हातारा किंवा म्हातारी माणसाला जर आपण काही मांडलं तर ते काय म्हणल, तुला काही वाटते का? तुझे हात पाय चालतात,
मला चालता येईना, तू मला आणून दिलं पाहिजे होतं आणि तू माझंच मागू लागला, तुला काय वाटते का? आणि एक दोन शिव्या त्याच्यासोबत, आहे का नाही? पण ही भिक्कुणी आहे आणि ही रोज सराव करणारी आहे, तर हिने त्याला शब्दही न बोलता आपल्या पात्रातलं सारंच्या सारं भोजन त्याच्या पात्रात दिलं. पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सुद्धा तशाच स्वरूपामध्ये आपल्या हातामध्ये भिक्षापात्र तिने घेतलं आणि आजूबाजूचे 4-2 घरं मागितले. भिक्षापात्रामध्ये भिक्षांना आलं. पुन्हा तो भिक्खू तिच्या समोर उभा राहिला आणि पुन्हा ते दुसऱ्या दिवशी म्हणाला, आर्याजी आपल्या पात्रातलं भोजन द्या. तिनं शब्दही न विचारता, न शब्दही त्याला बोलता, न एका शब्दानं टोकता दुसऱ्या दिवशी सुद्धा भोजन दिलं. तिसऱ्या दिवशी सुद्धा तसंच झालं. 120 वर्षाची म्हातारी उत्तरा नावाची थेरी त्या तरुण भिक्खूला 3 दिवस आपल्या पात्रातलं भोजन देत होती. पिंडपात करताना भेटलेल्या त्या भिक्खूला 3 दिवसापर्यंत लगातार तिनं भोजन दिलं. आता 3ही दिवस तिला काय भोजन भेटलं नाही. नियमाचं पालन करणारी आहे, 120 वर्षाची म्हातारी आहे, 3 दिवसात तब्येत मात्र खराब झाली. अशक्तपणा है ना, अशक्तपणा आला, चालता येईना, चालताना पाय अटकत होते. 4थ्या दिवशी पुन्हा आपलं भिक्षापात्र घेऊन चालली होती आणि त्याच वेळेस भगवंत सुद्धा त्या रस्त्याने येऊ लागले होते. छोटासा रस्ता आहे, अरुंद रस्ता आहे. एका बाजूला उत्तरा थेरी आहे 120 वर्षाची, पुढे तथागत सम्यक संबुद्ध आहेत आणि समोरासमोर आले गुरु शिष्य. हिला जमेल त्या पद्धतीनं भगवंताची तिने वंदना केली. आता 120 वर्षाची म्हातारी खाली बसून झोपून अभिवादन करू शकत नाही बिचारी, आणि तिला जमेल अशा पद्धतीनं तिने अंजलीबद्ध वंदन केलं. वंदन करून त्या रस्त्याच्या एका बाजूला होण्याचा प्रयत्न केला भगवंताला रस्ता देण्यासाठी. समोरासमोर एका रस्त्यात आले, भगवंताला वंदन केलं रस्ता देण्यासाठी. जेव्हा ती सरकू लागली, 3 दिवस उपाशी होती म्हणून तिचा पाय पायात अडकला. एक पाय तिच्या वस्त्रावर पडला, चिवर वस्त्रावर, आणि ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला जखम झाली. 3 दिवसापासून काही खाल्लं नव्हतं, वय 120 वर्षाचं होतं. हे सगळं झालं. लगेच आजूबाजूच्या भिक्षुनी तिला उठवलं, तिला पाणी वगैरे पाजलं आणि मग भगवंतानी ज्या भिक्खूनं तिच्याकडून 3 दिवस भोजन घेतलं त्याला आणि या भिक्खुनीसाठी, तिथे असलेल्या साऱ्या उपासक उपासिकांसाठी ही अत्यंत सुंदर अशी धम्मपदातील 148 क्रमांकाची गाथा बदलेली आहे आणि त्या गाथेचा उपदेश केलेला आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं की 120 वर्षाची ही म्हातारी थेरी असताना, उत्तरा नावाची थेरी, हिने आपला नियम मात्र मोडू दिला नाही. आणि कोणीतरी तिला मागितलं तर तिने दान सुद्धा कमी होऊ दिलं नाही. आपली कुठलीही चिंता न करताना तिने आपल्या जवळ असलेलं भोजन सतत 3 दिवस त्या भिक्खूला दान म्हणून दिलं. आणि म्हणून भगवान बुद्ध तिथे असलेल्या साऱ्या उपासक उपासिकांना ही अत्यंत महत्वाची उपयुक्त अशी गाथा सांगून उपदेश करतात. 3 घटना आहेत जीवनाच्या. कोणत्या? एक आहे बालपण, दुसरा आहे तरुणावस्था आणि तिसरा आहे म्हातारपण. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं, खास करून त्या उत्तरा नावाच्या थेरीला सांगितलं की माणसाने फक्त दानच देऊ नये. है ना? आम्हालाही बऱ्याच वेळेस फोन येतात, बंदेजी आम्ही दान देतो, पण पाहिजे ते मिळेना. फक्त दानच देत राहिला तर काही भेटणार नाहीत, बाकीच्या 2 गोष्टी पण कराव्या लागतात. दान देणे, शिलाचं पालन करणे आणि समाधीचा अभ्यास करणे, मग प्रज्ञा प्राप्त होते. है ना? दानं ददंतु सद्धाय, शीलं रक्षन्तु सर्वदा,
भावना विरता हुंतु गच्छन्तु देवता गता. 4 गोष्टी आहेत. देवता गतीस जायचं असेल तर, देवता गती म्हणजे कोणती आहे? देवता गती म्हणजे अशी शुद्ध मनाची अवस्था की ज्या मनामध्ये आता एवढूस सुद्धा दुःख नाहीये, शोक नाहीये, गर्व घमेंड नाहीये, इच्छा अपेक्षा नाहीये, वासना आसक्ती नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी शुद्ध चित्ताची अवस्था की जिथे प्रज्ञेचा आविष्कार आहे. काय म्हणाले भगवंत तिथे? भगवंतांनी सांगितलं की हे शरीर वृद्धत्वाने जीर्ण झाले आहे, रोगांचे निवासस्थान आहे आणि लवकरच नाश पावणारे आहे. कोणाला सांगितलं? त्या उत्तरा नावाच्या 120 वर्षाच्या थेरीला सांगितलं. काय सांगितलं? की तुझं शरीर जीर्ण झालेलं आहे, हा, तुझ्या शरीरामध्ये रोग आहे, जेवढं वय तेवढा अधिक रोग, म्हणजे तुझं शरीर रोगी आहे, तुझं शरीर अशक्त आहे आणि तुझं वय पण झालेलं आहे, म्हणजे ठरलेलं नाही. एखाद्या तरुण पोराला पाहून आपण म्हणू शकतो की भाऊ याला खूप आयुष्य आहे, है ना, आणि एखाद्या धष्टपुष्ट म्हाताऱ्या व्यक्तीला पाहिल्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की यांना पण खूप चांगलं आयुष्य आहे. पण आयुष्याचं गणित मांडत असताना कोणाचं आयुष्य कोणाला सांगता येत नाही, नाही सांगता येत. आम्हाला आमचं आयुष्य विचार आम्हाला सांगता येत नाही, आणि तुम्हाला तुमचं आयुष्य विचारल्यावर तुम्हाला सांगता येत नाही. सांगता येते फक्त भगवंताला. भगवंत आशीर्वाद देताना सुद्धा पुढच्या व्यक्तीचे 3 काळ पाहतात, है ना. भगवंत जेव्हा म्हणतात ना, अभिवादन शिलिस्स निच्चं वद्दापचायिनो चत्तार धम्मा वड्डन्ति आयु वन्नो सुखं बलं. आयु वनो सुखं बलं, यातलं आयु म्हणजे आयुष्य. भगवंत 8 दिवसामध्ये मरणाऱ्या माणसाला, 2 दिवसामध्ये मरणाऱ्या माणसाला आयु म्हणत नाहीत. असे बरेच उदाहरण आहेत की लोक आले, वंदन केलं, वंदन करून लोक निघून गेले आणि भगवंतानी आयु हा शब्दच वापरला नाही. 4 पुत्र, आनंद, उपाली, राहुल भगवंताला विचारतात, भगवान तुम्ही आयु काऊन नाही म्हटले? अरे हे काही सेकंदामध्ये जाणारे लोक आहेत आणि म्हणून यांच्यासाठी आयुष्यवान व्हा असा आशीर्वाद मी देत नाही आहे, कारण भगवंत कधी खोटे बोलत नाही. म्हणजे इथे सुद्धा त्या उत्तर नावाच्या थेरीला उपदेश देत असताना भगवंत म्हणतायत की तू तुझं आयुष्य समजून घेत असताना वयासाठी रडत बसली नाहीस. काही लोक बघा रडत बसतात, काहीतरी थोडंसं झालं की ती महिना 2 महिने 6 महिने रडतच राहतात. तिचं आयुष्य बघा 120 वर्षाची, पण ती रडत बसली का? ती भांडत होती का भिक्षूंना? ती तिच्या सोबत असलेल्या भिक्षुणींना म्हणाली का, अरे तुम्हाला समजत नाही का, तुम्ही काय बुद्धांच्या शिष्यिनी नाहीत का? आणि एवढी म्हातारी बाई तुमच्यामध्ये आहे, आणि त्या म्हातारी बाईला तुम्ही चालायला लावायला, आणि ती म्हातारी बाई मागू मागू खाऊ लागली आणि तुम्हाला तिला आणून देता येत नाही का? असं रडत नाही बसली. रडत बसली असती तर बुद्धांची भेट झाली असती का? आणि बुद्धाची भेट नसती झाली तर जीवनमुक्त झाली असती का? उत्तर आहे नाही. म्हणून सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे. कधी काय मिळेल आयुष्याचा काही भरोसा नाही, कधी कोणता धम्म आम्हाला उमजेल समजेल, आमच्या मनाची अवस्था आहे ती, है ना. आपण बघा काही काही लोक असे सटकन बदलतात, एका सेकंदामध्ये लोकांच्या मनाचं परिवर्तन होते. असं का होते, है ना. संजय नावाच्या गुरुचे शिष्य आहेत. संजय साधा सुद्धा आहे का? संजय अख्ख्या राजगृहामध्ये सगळ्यात उत्तम असलेला गुरु आहे. असा हा संजय, ज्याचे 2 शिष्य आहेत, सारीपुत्र महामोग्गल्य. सारीपुत्र महामोग्गल्य त्या राजगृहाच्या तप्त त्या रस्त्यामध्ये अश्वजित पाहायलाय दुरून. फक्त मनामध्ये जी अवस्था आहे ना, ती अवस्था कधी क्षणात परिवर्तित होईल काय सांगता येत नाही हो.
दुरूनच पाहिलं, दुरून पाहिल्या लक्षणं समजले, अरे साधा सुद्धा नाहीये हा श्रमण संन्यासी, साधा सुद्धा नाहीये. दुरूनच पाहिलं आणि दुरून पाहिल्यानंतर मनामध्ये श्रद्धा जागली, जवळ गेल्यानंतर आणखीच प्रेमात पडले, श्रद्धा उत्पन्न झाली. एका सेकंदामध्ये मनाचं परिवर्तन झालं आणि पहिला प्रश्न केला की तुम्ही कोण्या गुरुचे शिष्य आहात, मला यायचंय. विचार केला का संजय काय म्हणल, विचार केला का महामोगल्यान काय म्हणल, विचार केला का 250 शिष्य आपल्या भरोश्यावर जगतायत त्यांचं काय होईल, विचार केला का की 250 शिष्याला पुन्हा जाऊन शिकवायचं आहे आणि आपण जर इकडे गेलो तर ते आपल्या मागे येतील का. हे काय कशामुळे परिवर्तन झालं की भगवंताच्या एका वचनामुळे, भगवंताच्या एका दर्शनामुळे, भगवंताची एक गाथा ऐकल्यामुळे, भगवंताला दुरून पाहिल्यामुळे, न पाहता भगवंताचे शब्द ऐकल्यामुळे आणि भगवंतानी सांगितलेल्या धम्माचं चिंतन केल्यामुळे माणसाच्या चित्ताचं परिवर्तन होते, म्हणजे होते. इथे सुद्धा मनाचं परिवर्तन झालं आणि मनाच्या परिवर्तनाने भगवंताचं शिष्यत्व स्वीकारलं. कोणतं शिष्यत्व की भगवंत सांगत आहेत, काय सांगतायत की शरीर जीर्ण होणार आहे आणि मेलो म्हणजे काय संपलं का. बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलं जाते मेलं म्हणजे संपणं. बुद्धाच्या धम्मामध्ये मरण म्हणजे सुरुवात आहे, म्हणजे याचा अर्थ पटकन मरण असं नाही. है ना, बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो ना, मेलं की गेलं गंगेला मिळालं. नाही, बुद्ध म्हणतात नाही, मेलं की सुरुवात आहे. कशाची सुरुवात आहे, पुनर्भवाची सुरुवात आहे. कोणत्या चित्ताने मेला त्याच्यावर तुमचा पुनर्भव ठरलेला आहे. आणि म्हणून स्वचित्ताला परिशुद्ध करणे बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आणि तो केंद्रबिंदू समजत असताना आमच्या एका सेकंदामध्ये आमच्या चित्ताचं काय परिवर्तन होईल काय सांगता येत नाही. कधी कोणती गोष्ट समजेल काही सांगता येत नाही. कधी चित्ताची कोणती चांगली अवस्था उत्पन्न होईल काय सांगता येत नाही. आणि कधी पूर्वजन्मी केलेले कुशल कर्म धम्म ऐकत असताना कधी सत्कार्याला लागतील काय सांगता येत नाही. यहाँ पे कुछ भी हो सकता है. 120 वर्षाची उत्तरा नावाची थेरी भगवंताचे शब्द ऐकून उभ्या उभ्या स्त्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली. है ना, आजूबाजूचे सारे विचार करू लागले की अरे आम्ही 30 वर्षे बुद्धाच्या सोबत आहोत, 40 वर्षे बुद्धाच्या सोबत आहोत, 50 वर्षे बुद्धाच्या सोबत आहोत, पण मिळालं काही नाही, मिळालं काही नाही. परंतु ही 120 वर्षाची उत्तरा नावाची थेरी बुद्धाच्या 4 शब्दानं श्रोतापन्न झाली. अर्थ काय, अर्थ तिच्या वर्तमान कथेत आपल्याला लक्षात येतं. कोणता अर्थ आहे की तिने स्वतःचीही काळजी न करता त्या भिक्षूला देण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यपूर्ण 3 दिवस दिले तिने. तरी 4थ्या दिवशी तिने नियम चुकवला का, नाही, नियम चुकवला नाही. मग इथे तिने जर असा विचार केला असता की 3 दिवस उपाशी राहिल्यामुळे आता शरीराची झीज झालेली आहे, उठता येईना, बसता येईना, चालता येईना, भिक्षापात्र हातात धरता येईना, मग आता मी बाहेर कशाला निघू असा विचार केला का, हे का नाही. आणि तसा विचार करून जर विहारात राहिली असती तर भगवंताचं दर्शन झालं असतं का आणि भगवंताचा उपदेश मिळाला असता का. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी तिनं सोडल्या, भगवंताच्या समोर ती आली. भगवंताला रस्ता देत असताना तुम्हाला माहित आहे खाली पडली, डोक्याला लागला, बाकीच्या भिक्षांनी उचललं, पाणी पिणी पाजलं आणि मग भगवान बुद्धाने उपदेश दिला. भगवान बुद्ध तिला उपदेश देताना म्हणाले की आम्ही मनाच्या विकासाकडे आणि धम्म साधनेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. मनाचा विकास आणि धम्म साधना, मनाचा विकास आणि धम्म साधना या 4 गोष्टीतून येते. दानं ददंतु सद्धाय, श्रद्धेनं दान देणे, शीलं रक्षन्तु सब्बदा, शीलाचं रक्षण करणे, भावना विरता हुंतु, दान दिल्यानंतर शीलाच्या पालनानंतर साधनेचा सराव करणे आणि साधनेचा सराव केल्यानंतर आम्ही आमच्या चित्तामध्ये प्रज्ञेचा विकास करू शकतो. आणि प्रज्ञेचा विकास याचाच अर्थ गच्छन्तु देवतागता. हा उपदेश
जेव्हा तिच्या लक्षात आला तेव्हा तिथे असलेल्या सगळ्या लोकांना समजलं की या एका उपदेशामुळे, भगवंताच्या या 4 शब्दामुळे उत्तरा थेरीचं 120 वर्षा उत्तरा थेरीचं काही सेकंदामध्ये मनातले 3 बंधन गळून पडले. कोणते? सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, सीलवत आणि परामर्श. आणि म्हणून हे 3 बंधनं गळून पडल्याबरोबर तिचे मन अतिशय हलके झाले. या धम्मकथेतला जो बोध आहे, जो आपल्या जीवनाला धडा देणार आहे, आपल्या जीवनाला शिकवणार आहे, काहीतरी प्रत्येक मानव जातीला काहीतरी शिकवणार आहे, तो धडा आजच्या धम्मकथेतला धम्मबोध कोणता आहे? भगवंत म्हणतात, आम्ही किती वर्षाचे आहोत हा विचार न करता आम्ही सतत धम्माचा सराव करणे अत्यंत महत्वाचं आहे. ही गाथा धम्म सरावासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी इथे संपूर्ण भिक्खू संघासाठी दिलेली आहे. आणि म्हणून ही गाथा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची गाथा आहे. भगवंत जरावग्गातील 3री गाथा, एकंदरीत धम्मपदातील 148 क्रमांकाची गाथा तिथे उपदेशित करतात आणि म्हणतात, परेजिनं मिद्दं रूपं रोगनिदं पभं गुरुं विजति पुति संदेहो मरणं तं हि जीवितं. अर्थ, या देहाचा आकार जरा जीर्ण आहे. पाहिलं 120 वर्षाची थेरी. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, या देहाचा आकार जरा जीर्ण आहे, खिळखिळ झालेलं शरीर आहे. हे आता तुम्ही कल्पना करा की 120 वर्षाचा माणूस तुमच्या समोर उभा आहे ना. म्हणजे हल्ली 100च्या पुढे लोक उभेच राहत नाही, ते बेडवरच असतात, तरीही फिरते. 120 वर्षाची ती म्हातारी थेरी तुमच्या पुढे उभी आहे असं समजा. तिचं सगळं शरीर जीर्ण झालेलं आहे, रोगाचे घर आहे आणि अत्यंत भंगूर आहे, अत्यंत भंगूर आहे. हा सडणाऱ्या वस्तूचे आगार असून विनाशास प्राप्त होतो आणि निश्चितच जीवनाचा अंत मृत्यूच आहे. म्हातारपण, रोग आणि मृत्यू या 3 गोष्टीचा दिव्य संदेश आज आपल्याला या धम्मकथेमधून, धम्मबोधाच्या मार्फत मिळतोय. आणि म्हणून आम्ही सुद्धा आपलं जीवन या उत्तरा थेरीच्या सारखं बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तरा थेरी जशी श्रोतापन्न झाली, जशी धम्म मार्गावर गेली, तसाही आपल्याला धम्मबोध होऊन आमचं जीवन सुखी आणि समाधानी करण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या धम्म संस्कारामध्ये आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री इथे व्यक्त करीत आहोत. सातत्यपूर्ण धम्म संस्कारासाठी उपस्थित आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री. धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या YouTube चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून, आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा धम्म संस्कार इथेच संपन्न करीत आहोत.